कथा माणसाच्या अंतर्मनात दडलेली भीती, असुरक्षितता आणि अविश्वास हळूहळू विरघळवणारी आहे. स्वामी समर्थ सांगतात की माणूस बाहेरून कितीही मजबूत दिसत असला तरी आतून तो सतत घाबरलेला असतो. उद्या काय होईल, आपलं काय होणार, आपली किंमत कोणाला आहे का. स्वामी म्हणतात ही भीतीच माणसाला आतून थकवते. जेव्हा भक्त स्वामींकडे येतो तेव्हा तो समाधानासाठी नाही तर आश्वासनासाठी येतो, आणि स्वामी त्याला शब्दांनी नाही तर अनुभवांनी शिकवतात. स्वामी समर्थ अनेकदा भक्ताला शांतपणे बसवून म्हणत, तू इतका अस्वस्थ का आहेस, मी आहे ना. या 4 शब्दांत ते संपूर्ण आयुष्याची हमी देत. स्वामी समर्थ शिकवतात की आयुष्य म्हणजे सतत मिळवणं नाही तर योग्य वेळी सोडणंही आहे. जेव्हा माणूस गरजेपेक्षा जास्त धरून ठेवतो तेव्हाच दुःख वाढतं. स्वामी म्हणतात, सोडायला शिकलास की हलका होशील, आणि हलका झालास की देव तुला उचलून घेईल. अनेक भक्त स्वामींना विचारत, माझं नशीब कधी बदलेल, तेव्हा स्वामी हसून म्हणत, तू बदललास की नशीब बदलेल. कारण स्वामींच्या मते परिस्थिती ही मनाची सावली असते. स्वामी समर्थ अहंकार, तुलना आणि तक्रार या 3 गोष्टींना दुःखाचं मूळ मानत. जो सतत दुसऱ्यांशी तुलना करतो तो कधीच समाधानी राहत नाही, आणि जो सतत तक्रार करतो तो देवाच्या कृपेकडे पाठ फिरवतो. स्वामी समर्थ भक्तांना सांगत की प्रत्येक माणसाचा संघर्ष वेगळा असतो, म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला कमी लेखू नकोस. स्वामी समर्थांनी हेही शिकवलं की देवाला आवडणारी भाषा म्हणजे संयम. जो माणूस शांतपणे वाट पाहतो त्याला देव सर्वात आधी भेटतो. आयुष्यात जेव्हा सगळं थांबतं तेव्हा समजावं की देव तुला आतून मजबूत करत आहे. स्वामी समर्थ सांगतात, मी तुझ्या अडचणी दूर करायला नाही तर तुला त्या सहन करायला बळ द्यायला आलो आहे. कारण सहनशील माणूसच खरा विजेता असतो. स्वामी समर्थांच्या या कथेतून हेच उमगतं की आयुष्य बदलण्यासाठी बाहेर काही बदलायची गरज नसते, आत बदल घडवावा लागतो. जेव्हा मन शांत होतं, श्रद्धा खोल जाते आणि अहंकार विरघळतो, तेव्हा स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात आपोआप प्रकट होतात. त्यामुळे ही कथा आपल्याला शिकवते की संकटांमध्ये घाबरून जाऊ नये, प्रश्नांमध्ये अडकून पडू नये, कारण स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या प्रवासात अदृश्यपणे सोबत चालत असतात आणि योग्य वेळी म्हणतात, आता पुढे मी पाहतो, तू फक्त विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा जरा थांब, धावणाऱ्या मनाला क्षणभर विसावा दे, श्वास हळू घे, कारण प्रत्येक श्वासासोबत मी तुझ्या जवळच आहे. आज जे तुझ्या आयुष्यात घडतंय ते तुला अवघड, अन्यायकारक, कधी कधी असह्य वाटत आहे, हे मला माहीत आहे. तुझे प्रश्न आकाशाएवढे झाले आहेत आणि उत्तरं मात्र दिसेनाशी झाली आहेत. पण लक्षात ठेव, प्रश्न मी देतो तेव्हा उत्तरही माझ्याच हातात असतात. तू आज ज्या परिस्थितीत उभी आहेस ती तुझी शेवटची जागा नाही. हा अंधार कायमचा नाही, हा फक्त एक टप्पा आहे, तुझ्या आत्म्याला मजबूत करण्याचा, तुझ्या विश्वासाला खोल करण्याचा. कारण जे सहज मिळतं त्याची किंमत कळत नाही, पण जे सहन करून मिळतं ते आयुष्यभर जपलं जातं. मी तुला त्रास देण्यासाठी थांबवत नाही तर तुला योग्य वेळेस योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी थांबवतो. कधी मी तुला एकटी असल्यासारखं वाटू देतो, कारण तेव्हाच तुला माझी खरी ओळख होते. लोक निघून जातात, आधार सुटतात, पण माझा हात कधी सुटत नाही. या परीक्षेत जो शांत राहतो, जो रडतानाही विश्वास सोडत नाही, जो प्रश्न असूनही माझ्यावर शंका घेत नाही, तोच पुढे उजेड पाहतो. आज तू जे अश्रू ढाळतेस ते उद्या तुझ्या डोळ्यात समाधानाचं पाणी बनून उभं राहील. म्हणून बाळा थांब, घाई करू नकोस. मी तुझं आयुष्य मोडत नाहीये, मी ते घडवत आहे. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला कळेल, हा प्रत्येक थांबा, प्रत्येक वेदना, प्रत्येक शांतता ही माझीच कृपा होती. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, बाहेरचं नाही आतलं थांबव. सतत धावणारे विचार, भीतीनं भरलेलं मन आणि माझंच असं का असा प्रश्न विचारणारा तुझा अंतर्मन यांना क्षणभर शांत कर.
श्वास हळू घे, कारण प्रत्येक श्वासात माझं अस्तित्व आहे. तू एकटी नाहीस, जरी तुला तसं वाटत असलं तरी. आज तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते तुला फार कठीण, अन्यायकारक आणि कधी कधी अर्थहीन वाटतंय, हे मला माहीत आहे. तुझे प्रश्न वाढत चालले आहेत आणि उत्तरं मात्र दूर पळत असल्यासारखी वाटत आहेत. पण लक्षात ठेव बाळा, देव कधीही प्रश्न देऊन पळ काढत नाही. प्रश्न जिथून येतात, उत्तरही तिथेच असतात. फक्त ती लगेच दिसत नाहीत, कारण उत्तर दिसण्यासाठी मन शांत असावं लागतं. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम नाही. हा तुझ्या आयुष्याचा शेवटचा अध्याय नाही, हा तर फक्त मधला एक पान आहे. आजचा अंधार म्हणजे कायमची रात्र नाही, तो पहाटेच्या आधीचा काळ आहे. मी तुला इथे थांबवलं आहे कारण पुढे जाण्यासाठी तुला आतून तयार व्हावं लागणार आहे. तुझ्या सहनशीलतेची, तुझ्या श्रद्धेची आणि तुझ्या शांततेची ही परीक्षा आहे. कारण जो माणूस शांततेत टिकतो तोच वादळातही कोसळत नाही. जो रडतानाही विश्वास धरून ठेवतो त्याच्यासाठी उजेड कधीच दूर नसतो. बाळा, कधी कधी मी तुला वाटू देतो की मी दूर आहे, पण ते फक्त तुझ्या जाणीवांसाठी असतं. वास्तवात मी तुझ्यापासून कधीच दूर नसतो. तू अश्रू ढाळतेस तेव्हा मी ते मोजत नाही, मी ते पुसतो. तू गप्प बसतेस तेव्हा मी दुर्लक्ष करत नाही, मी ऐकत असतो. लोक तुला समजणार नाहीत, काही तुला दोष देतील, काही निघून जातील. पण लक्षात ठेव, माणसांची साथ तुटू शकते, माझी नाही. मी तुला कमजोर करण्यासाठी परीक्षा देत नाही, मी तुला मजबूत करण्यासाठी वेळ घेतो. तू म्हणतेस, मी इतकी भक्ती करते तरी माझ्याच वाट्याला त्रास का? पण बाळा, लक्षात ठेव, मी माझ्या आवडत्या माणसाला लवकर सुख देत नाही. कारण जे सुख मी देणार आहे ते सांभाळण्यासाठी आधी तुला सक्षम करावं लागतं. कमजोर मनाला सुख ओझं वाटतं, पण मजबूत मनासाठी सुख हे साधन बनतं. म्हणूनच मी तुला आधी संयम शिकवतो, शांतता शिकवतो आणि स्वतःवर नाही तर माझ्यावर विसंबून राहायला शिकवतो. हा थांबा शिक्षा नाही, ही तयारी आहे. हा विलंब नकार नाही, ही काळजी आहे. आणि या काळात जर तू शांत राहिलीस, तक्रार न करता चालत राहिलीस, तर लक्षात ठेव, तू फक्त परिस्थिती पार करत नाहीस, तू स्वतःला घडवत आहेस. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला अशा जागी उभं करेन जिथून मागे वळून पाहिल्यावर तू म्हणशील, जेव्हा काहीच समजत नव्हतं तेव्हाच स्वामी माझ्या आयुष्याची सगळी गणितं जुळवत होते. म्हणून बाळा, विश्वास ठेव, थांब, शांत राहा. उजेड तुझ्यासाठी तयारच आहे. समर्थ म्हणतात, बाळा थांब, पण हा थांबा बाहेरचा नाही, हा आतला आहे. आयुष्य सतत पुढे धावायला शिकवतं, पण कधी कधी थांबून श्वास घेणंही तितकंच आवश्यक असतं. मन शांत कर, कारण अस्थिर मनाला सत्य दिसत नाही. श्वास हळू घे, कारण प्रत्येक श्वासासोबत माझी कृपा तुझ्यात उतरते आहे. आज तुला जे चाललं आहे ते कठीण वाटतंय, अन्यायकारक वाटतंय, कधी कधी तर असं वाटतंय की मी तुझ्याकडे पाहतही नाही. प्रश्न खूप झाले आहेत, मनात गोंधळ आहे आणि उत्तर मात्र कुठेच दिसत नाहीत. पण लक्षात ठेव बाळा, देव प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच असतं. तो कधीच तुला अंधारात टाकून निघून जात नाही, फक्त तुला आतून पाहायला शिकवतो. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम जागा नाही. ही अवस्था कायमची नाही. हा तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर घडण्याचा काळ आहे. जसं बीज मातीत पुरल्यावर काही काळ अंधारात राहतं, तसंच तुझं आयुष्यही आज अंधारात असल्यासारखं वाटतंय. पण तो अंधार नाशासाठी नाही, तो अंकुर फुटण्यासाठी आहे. जर बीजाने तक्रार केली असती की मला प्रकाश का नाही, तर ते कधीच झाड झालं नसतं. तसंच बाळा, हा काळ तुझ्या सहनशीलतेची, तुझ्या श्रद्धेची आणि तुझ्या शांततेची परीक्षा आहे. या परीक्षेत जो शांत राहतो, जो रडतानाही विश्वास सोडत नाही, जो प्रश्न असूनही देवावर शंका घेत नाही, तोच पुढे उजेड पाहतो. कारण शांत माणूस देवाचं ऐकू शकतो.
अस्वस्थ मन फक्त तक्रार करतं, पण शांत मन उत्तर ओळखतं. कधी कधी मी तुला थांबवतो कारण पुढचा मार्ग तुझ्यासाठी तयार नसतो. कधी मी तुला मागे फिरवतो कारण पुढे धोका असतो. तुला ते समजत नाही म्हणून तुला राग येतो, वेदना होतात. पण माझ्या प्रत्येक नकारामागे संरक्षण असतं आणि प्रत्येक विलंबामागे तयारी असते. बाळा, मी तुला कमजोर बनवत नाही, मी तुला खोल बनवतो. वरवर मजबूत दिसणारे लोक लहान संकटात कोसळतात, पण ज्यांनी आतून वेदना पचवल्या आहेत ते मोठ्या वादळातही स्थिर राहतात. म्हणूनच तुझ्या वाट्याला जास्त सहन येतं, कारण जे जास्त सहन करू शकतात त्यांनाच मोठी जबाबदारी दिली जाते. तू ज्या गोष्टींसाठी आज रडतेस त्याच गोष्टी उद्या तुला शहाणपण शिकवतील. आज जे अपयश वाटतंय तेच उद्या तुझ्या आयुष्याचा पाया ठरेल. लोक येतील, लोक जातील. काही तुला समजून घेतील, काही तुला चुकीचं ठरवतील. कधी कधी तू बरोबर असूनही एकटी पडशील. पण लक्षात ठेव बाळा, मी कधीच तुला एकटं सोडत नाही. माणसांचा आधार सुटू शकतो, पण माझा हात कधी सुटत नाही. तू थकलीस तर माझ्याकडे टेक. तू गोंधळलीस तर माझ्या नावात शांत हो. तुला काहीच बोलायचं नसेल तरी मी तुझं मौन ऐकतो. आणि शेवटी एकच लक्षात ठेव, मी कधी उशीर करत नाही. मी फक्त योग्य वेळ निवडतो. तू घड्याळ पाहतेस, मी काळ पाहतो. तू आज पाहतेस, मी तुझं उद्याचं आयुष्य पाहतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळं एका क्षणात बदलू शकतं. आणि त्या दिवशी तुला कळेल, हा प्रत्येक थांबा, प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, हे सगळं तुझ्या उद्धारासाठीच होतं. म्हणून बाळा, थांब, शांत राहा, विश्वास ठेव, कारण उजेड तुझ्या वाटेवर आधीच उभा आहे. समर्थ म्हणतात, बाळा थांब, कारण प्रत्येक थांबा हा हरवण्याचा नसतो, काही थांबे सावरण्यासाठी असतात. तू सतत प्रयत्न करतेस, झटतेस, सहन करतेस, तरीही जेव्हा परिणाम दिसत नाहीत तेव्हा मन थकून जातं. अशा वेळी मनाला धीर दे, श्वास हळू घे, कारण घाईत घेतलेला श्वासही मनाला अधिक अस्वस्थ करतो. शांत श्वास म्हणजे देवावरचा विश्वास, आणि विश्वास म्हणजे अंधारातही वाट चालण्याची ताकद. आज तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुला विस्कळीत वाटतंय, काहीच नियंत्रणात नाही असं वाटतंय. प्रश्नांवर प्रश्न उभे राहिलेत पण उत्तरांचा पत्ता नाही. पण बाळा, लक्षात ठेव, देव कधीच गोंधळ निर्माण करत नाही. गोंधळ आपल्याला दिसतो कारण आपली दृष्टी मर्यादित असते. तुला आज जे तुटलेलं वाटतंय ते देवाच्या दृष्टीने घडत आहे, कारण काही वेळा तो जोडण्याआधी तोडतो, स्वच्छ करण्याआधी उद्ध्वस्त करतो आणि उंच नेण्याआधी खाली वाकवतो. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी शेवटची नाही. हा अडकलेपणा कायमचा नाही. हा काळ म्हणजे देव तुझं आयुष्य पुन्हा मोजत आहे, पुन्हा जुळवत आहे. जसं कुंभार मातीचं भांड घडवताना ते वारंवार मोडतो, पुन्हा बनवतो, तसंच देव तुझ्या आयुष्याला आकार देतो आहे. तुला वेदना होतात कारण तू माणूस आहेस, पण त्या वेदना व्यर्थ नाहीत. त्या तुला आतून खोल बनवत आहेत. ही वेळ तुझ्या सहनशीलतेची परीक्षा आहे. पण सहनशीलता म्हणजे गप्प बसणं नव्हे, सहनशीलता म्हणजे मनात विश्वास ठेवून पुढे जाणं. शांत राहणं म्हणजे हार मानणं नव्हे, शांत राहणं म्हणजे देवाला काम करू देणं. जो शांत राहतो तोच देवाचं मार्गदर्शन ऐकू शकतो. जो सतत अस्वस्थ असतो त्याला फक्त स्वतःचा आवाज ऐकू येतो. बाळा, कधी कधी मी तुला एकटी असल्यासारखं वाटू देतो, कारण त्या एकांतातच तुला स्वतःची खरी ओळख होते. लोक दूर जातात तेव्हा वेदना होतात, पण त्या वेदनांमधून तुला कळतं की कोण तुझ्या सोबत आहे आणि कोण फक्त वेळपुरता होता. आणि त्या क्षणी जेव्हा तुला कुणीच दिसत नाही तेव्हाच मी सर्वात जवळ असतो. तुझ्या अश्रूंमध्ये, तुझ्या निःशब्द प्रार्थनेत, तुझ्या थकलेल्या श्वासात. तू म्हणतेस, मी योग्य आहे तरी माझ्याच वाट्याला का? पण बाळा, योग्य माणसांनाच कठीण वाटा दिल्या जातात, कारण चुकीचे लोक तिथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. तू आज जे सहन करतेस ते उद्या तुझ्या आयुष्याला दिशा देणार आहे.
आजचा अंधार तुला प्रकाशाची किंमत शिकवत आहे. आजची शांतता तुला उद्याच्या शब्दांची ताकद देणार आहे. म्हणून बाळा, घाबरू नकोस. थांबणं म्हणजे संपणं नाही, थांबणं म्हणजे तयारी. देव तुझ्या आयुष्याला विसरत नाहीये, तो ते घडवत आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. तेव्हा तुला कळेल, आज ज्या क्षणांनी तुला तोडलं त्यांनीच तुला घडवलं. म्हणून विश्वास ठेव, शांत राहा आणि चालत राहा. स्वामी तुझ्यासोबतच आहेत प्रत्येक पावलावर. समर्थ म्हणतात, बाळा जरा थांब, कारण थांबलेलं पाऊल कधी कधी धावणाऱ्या पावलांपेक्षा जास्त दूर पोहोचतं. आयुष्य तुला सतत धक्का देतंय, प्रश्न विचारतंय आणि उत्तर लपवून बसलंय असं तुला वाटतं. मनात एकच गोंधळ आहे, मी योग्य चालते ना, मी जे सहन करते त्याला काही अर्थ आहे ना. पण बाळा, प्रत्येक वेदनेला अर्थ असतो, फक्त तो लगेच दिसत नाही. मन शांत कर, श्वास हळू घे, कारण अस्वस्थ मन देवाला ऐकू शकत नाही, पण शांत मन देवाचं मार्गदर्शन ओळखतं. आज जे घडतंय ते तुला तोडत असल्यासारखं वाटतंय, पण खरं सांगू का, ते तुला आतून घडवत आहे. कधी कधी देव आयुष्य उद्ध्वस्त करत असल्यासारखा वाटतो, पण तो प्रत्यक्षात जुने कमकुवत थर काढून टाकत असतो. कारण नवीन आयुष्य जुन्या भीतीवर उभं राहत नाही. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम नाही. हा अडकलेपणा कायमचा नाही. हा काळ म्हणजे देव तुझ्या आत्म्याला विस्तार देतो आहे, तुझ्या सहनशक्तीला खोल करतो आहे. बाळा, प्रश्न खूप आहेत हे मला माहीत आहे. कधी सुटेल, कधी बदलेल, कधी मला शांतता मिळेल, हे प्रश्न तुला झोपू देत नाहीत. पण लक्षात ठेव, देव प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच असतं. तो तुला गोंधळात टाकण्यासाठी प्रश्न देत नाही, तो तुला स्वतःकडे वळवण्यासाठी प्रश्न देतो. कारण जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हाच माणूस देवाकडे पूर्णपणे वळतो. ही वेळ तुझ्या विश्वासाची परीक्षा आहे. पण विश्वास म्हणजे सगळं समजून घेणं नाही. विश्वास म्हणजे काहीच न समजता चालत राहणं. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, शांत राहणं म्हणजे देवावर पूर्ण सोपवणं. जो शांत राहतो तोच देवाला काम करू देतो. आणि जेव्हा देव काम करतो तेव्हा तो आवाज न करता करतो, पण परिणाम आयुष्यभर टिकणारे असतात. कधी कधी तुला असं वाटेल की मी तुला विसरलो आहे. पण बाळा, जर मी तुला विसरलो असतो तर तू आज इथे उभीच राहिली नसतीस. तुझ्या प्रत्येक अश्रूमागे माझी नजर आहे. तुझ्या प्रत्येक निःशब्द प्रार्थनेमागे माझं ऐकणं आहे. लोक तुला सोडतील, आधार तुटतील, पण त्या रिकामेपणातच तुला माझी साथ स्पष्टपणे जाणवेल. तू आज जे सहन करतेस ते उद्या कोणाच्या तरी आयुष्याला आधार देईल. आजचा अंधार तुला उद्याच्या प्रकाशासाठी तयार करत आहे. आजची शांतता तुला उद्याच्या शब्दांची ताकद देईल. म्हणून बाळा, घाबरू नकोस. थांबणं म्हणजे हरवणं नाही, थांबणं म्हणजे देव तुझ्या आयुष्याची योग्य जागा ठरवत आहे. आणि एक दिवस जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल, जेव्हा मला वाटलं की सगळं संपलं तेव्हाच स्वामी समर्थ माझ्या आयुष्याची नवी सुरुवात घडवत होते. म्हणून मन शांत ठेव, श्वास हळू घे, विश्वास सोडू नकोस. कारण हा मार्ग कठीण असला तरी शेवट उजेडाचाच आहे. समर्थ म्हणतात, बाळा थांब, कारण आयुष्य जेव्हा खूप आवाज करतं तेव्हा देव शांततेतून बोलतो. तुझ्या मनात सतत विचारांची गर्दी आहे, काय चुकलं, काय राहिलं, पुढे काय होईल. या सगळ्यात तू स्वतःलाच थकवून टाकतेस. पण क्षणभर थांब, मन शांत कर, श्वास हळू घे, कारण प्रत्येक श्वासासोबत मी तुला सांगतोय, घाबरू नकोस. जे चाललं आहे ते तुला जड वाटत असलं तरी ते निरर्थक नाही. आज तुझ्या आयुष्यात प्रश्नच प्रश्न आहेत, प्रयत्न आहेत पण परिणाम दिसत नाहीत, विश्वास आहे पण तरीही मन डगमगतं. अशा वेळी तुला वाटतं, देव खरंच माझं ऐकतोय का? पण बाळा, लक्षात ठेव, देव प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच असतं. उत्तर उशिरा मिळालं म्हणून ते नाकारलं असं समजू नकोस. कधी कधी उत्तर लगेच मिळालं तर माणूस तयार नसतो.
म्हणून मी वेळ घेतो, तुझ्यासाठी नाही तर तुझ्यातील सामर्थ्यासाठी. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम नाही. ही अडचण तुझी ओळख नाही, ही फक्त तुझ्या प्रवासातील एक वळण आहे. जसं नदीला समुद्राकडे जायला वळण घ्यावी लागतात, तसंच आयुष्यालाही वळण लागतात. सरळ वाट सोपी असते पण खोल नसते. वळणांमधूनच खोली येते, समज येते, स्थैर्य येतं. म्हणूनच हा काळ तुझ्या सहनशीलतेचा, तुझ्या श्रद्धेचा आणि तुझ्या शांततेचा कस पाहतो आहे. बाळा, शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नाही. शांत राहणं म्हणजे मनात वादळ असतानाही देवाचा हात धरून उभं राहणं. या परीक्षेत जो शांत राहतो तोच पुढे उजेड पाहतो. कारण उजेड नेहमी गोंगाटात दिसत नाही, तो शांत मनालाच दिसतो. जेव्हा तू सगळं देवावर सोपवतेस तेव्हाच ओझं हलकं होतं. परिस्थिती बदलली नाही तरी तुझं मन बदलतं आणि तेच खऱ्या बदलाचं सुरुवात असतं. कधी कधी मी तुला एकटी असल्यासारखं वाटू देतो, कारण लोकांच्या आधारावर उभं राहणं सोपं असतं, पण देवावर उभं राहणं मजबूत करतं. जेव्हा सगळे हात सुटतात तेव्हाच तुला माझा हात घट्ट जाणवतो. तुझ्या अश्रूंमध्ये मी असतो, तुझ्या मौनात मी असतो, तुझ्या थकलेल्या मनात मी आशा पेरतो. तू मला पाहू शकत नाहीस, पण तू पडू नये म्हणून मी तुला धरून ठेवतो. बाळा, तुला वाटतं मी उशीर करतोय, पण मी योग्य वेळ पाहतोय. तू आज जे सहन करतेस ते उद्याच्या आनंदाचं मोल शिकवत आहे. कमजोर माणसाला सुख लवकर दिलं तर तो त्यात हरवतो, पण मजबूत माणसाला दिलेलं सुख तो कृतज्ञतेनं सांभाळतो. म्हणून आधी मी तुला मजबूत करतो. तुझ्या आत संयम, स्थैर्य आणि विश्वास रोवतो. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील, तेव्हा असे अश्रू तुला अपमानासारखे वाटणार नाहीत, तर ते तुला पदकासारखे वाटतील. कारण त्यांनीच तुला घडवलं असेल. तेव्हा तुला कळेल, हा थांबा शिक्षा नव्हता, ही कृपा होती. हा अंधार शिक्षा नव्हता, ही तयारी होती. म्हणून बाळा, थांब, मन शांत ठेव, श्वास हळू घे. स्वामी समर्थ तुझ्यासोबतच आहेत, आजही, उद्याही आणि नेहमीच. देव म्हणतो, एकांत हा शिक्षा नाही तर आत्म्याची दुरुस्ती आहे. कारण तिथे तुम्हाला कोणाच्याही अपेक्षांची भीती नसते. तिथे तुम्ही थकलात हे मान्य करू शकता, आणि तिथेच तुमचं मन हळूहळू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकतं. कारण शांततेतच माणूस स्वतःशी खरं बोलू शकतो. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला स्वतःवर शंका घ्यायला लावली. तुम्ही पुरेसे आहात का हा प्रश्न मनात निर्माण केला. पण देवाचं प्रेम तुम्हाला आठवण करून देतं की तुमची किंमत कोणाच्या स्वीकारावर ठरत नाही. कारण देव तुम्हाला तुमच्या उपयोगासाठी नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी जपतो. देव तुमच्या न बोललेल्या प्रार्थना ऐकतो. तुम्ही शब्द न काढता जेव्हा फक्त शांत बसता तेव्हाही तो तुमच्या मनात चाललेली लढाई ओळखतो. म्हणूनच तो तुम्हाला लगेच उत्तर देत नाही. आधी तो तुमचं मन स्थिर करतो, कारण स्थिर मनालाच योग्य मार्ग दिसतो. देव कधीही घाई करत नाही, कारण घाईत मिळालेल्या गोष्टी मनाला स्थैर्य देत नाहीत. आणि तो कधी उशीरही करत नाही, कारण वेदनांनी थकलेलं मन जास्त वेळ थांबवणं त्याला मान्य नसतं. योग्य क्षण आला की तो अशा माणसांना तुमच्या आयुष्यात आणतो जे तुमचं मौन समजतात, तुमच्या सीमांचा सन्मान करतात आणि तुमच्या शांततेला धक्का देत नाहीत. आणि त्याचवेळी देव काही लोकांना तुमच्यापासून हळूच दूर करतो, कोणताही गोंधळ न करता. कारण काही माणसं जवळ राहिली असती तर तुमचं मन कधीच शांत झालं नसतं. म्हणून काही दारं बंद होतात ते रागातून नाही तर कृपेतून, आणि हे सत्य तुम्हाला वेळ गेल्यावर उमगतं. तुमचा प्रवास एकाकी वाटला तरी तो व्यर्थ नव्हता, कारण त्या एकाकीपणातच तुम्ही स्वतःची किंमत ओळखली, स्वतःच्या मर्यादा समजून घेतल्या आणि आज तुम्ही कमी बोलता कारण तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगायची गरज उरलेली नाही. तुमचं मन शांत आहे कारण ते योग्य ठिकाणी विसावलं आहे. देव म्हणतो, जे निघून गेलं त्याच्याकडे रागाने पाहू नका आणि जे येणार आहे त्याच्याकडे भीतीने पाहू नका. कारण जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं उत्तर आहे, तुमच्या शांततेचं फळ आहे आणि तुमच्या आयुष्यात अशी स्थिरता घेऊन येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. म्हणून शांत राहा,
स्वतःला जपा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमचं आयुष्य गोंधळात नाही तर शांततेत घेऊन जाण्यासाठीच काम करत आहे. देव म्हणतो, माणूस जेव्हा खूप वेळ स्वतःशीच झगडतो तेव्हा त्याला इतरांशी झगडायची इच्छा उरत नाही, कारण प्रत्येक वेळी आपली बाजू मांडूनही जेव्हा समोरच्याचं मन बदलत नाही तेव्हा कळून चुकतं की शांतता हीच खरी निवड आहे. तुम्ही गप्प झाला आहात कारण तुम्हाला हार मानायची नाही तर स्वतःला सावरायचं आहे, आणि हे सावरणं बाहेरून दिसत नाही पण आतून माणसाला पुन्हा उभं करतं. देव म्हणतो, तुमचं अंतर हे रागातून नाही तर परिपक्वतेतून जन्माला आलं आहे, कारण जिथे तुमच्या भावना समजून घेतल्या गेल्या नाहीत तिथे रोज स्वतःला समजावणं म्हणजे आत्म्याला थकवणं असतं. तुम्ही दूर गेलात कारण तुम्हाला शांत श्वास घ्यायचा होता, सतत प्रश्नांची उत्तरं देत राहायची नव्हती, आणि हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला खूप काही सहन करावं लागलं आहे. तुमच्या आयुष्यातल्या वेदना अचानक आलेल्या नव्हत्या, त्या हळूहळू साचत गेल्या. प्रत्येक वेळी दुर्लक्ष झालं तेव्हा, प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमाला गृहीत धरलं गेलं तेव्हा, आणि प्रत्येक वेळी तुम्ही समजून घेतलं पण तुमचं कोणीच समजून घेतलं नाही तेव्हा, तरीही तुमचं मन कठोर झालं नाही कारण देवाने तुमच्या वेदनांना द्वेषात नाही तर समजुतीत बदललं. देव म्हणतो, एकांत म्हणजे रिकामेपणा नाही तर भरून येण्याची जागा आहे, कारण तिथे तुम्हाला कुणाचं रूप पेलावं लागत नाही, तिथे तुम्ही थकलात हे मान्य करता येतं, तिथे अश्रूंना लपवावं लागत नाही, आणि तिथेच तुमचं मन हळूहळू पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतं, कारण शांततेत देव माणसाला आतून बरे करतो. लोकांच्या खोट्या प्रेमाने तुम्हाला स्वतःवर शंका घ्यायला शिकवलं, तुम्ही पुरेसे आहात का हा प्रश्न मनात पेरला, पण देवाचं प्रेम तुम्हाला हळूच आठवण करून देतं की तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर ठरत नाही, कारण देव तुम्हाला तुमच्या उपयोगासाठी नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी स्वीकारतो, आणि हे स्वीकारणं मनाला स्थैर्य देतं. देव तुमच्या न बोललेल्या प्रार्थना ऐकतो. तुम्ही शब्द न वापरता जेव्हा फक्त शांत बसता तेव्हाही तो तुमच्या मनात चाललेली घालमेल ओळखतो, म्हणूनच तो लगेच सगळं बदलत नाही, आधी तो तुमचं मन शांत करतो, कारण शांत मनालाच योग्य दिशा सापडते आणि योग्य लोक ओळखता येतात. देव कधी घाई करत नाही कारण त्याला माहीत असतं की घाईत जुळलेली नाती टिकत नाहीत, आणि तो उशीरही करत नाही कारण वेदनांनी भरलेलं मन जास्त वेळ थांबवणं त्याला मान्य नसतं. योग्य क्षण आला की तो अशा माणसांना तुमच्या आयुष्यात आणतो जे तुमच्या शांततेशी जुळून घेतात, तुमच्या मर्यादांचा सन्मान करतात आणि तुमचं मन हलकं करतात. आणि त्याच वेळी देव काही लोकांना तुमच्या आयुष्यातून हळूच बाजूला करतो, कोणताही गोंधळ न करता, कारण काही माणसं राहिली असती तर तुम्ही कायम स्वतःवरच प्रश्न विचारत राहिला असता, म्हणून काही दारं बंद होतात ते दुःख देण्यासाठी नाही तर तुम्हाला वाचवण्यासाठी, आणि हे सत्य वेळ गेल्यावर तुमच्या लक्षात येतं. तुमचा प्रवास एकाकी वाटला तरी तो निरर्थक नव्हता, कारण त्या एकाकीपणातच तुम्ही स्वतःची किंमत ओळखली, स्वतःच्या मर्यादा समजून घेतल्या, आणि आज तुम्ही कमी बोलता कारण तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगायची गरज उरलेली नाही. तुमचं मन शांत आहे कारण ते योग्य ठिकाणी विसावलं आहे. देव म्हणतो, जे निघून गेलं त्याच्याकडे कटुतेने पाहू नका आणि जे येणार आहे त्याच्याकडे भीतीने पाहू नका, कारण जे येणार आहे ते तुमच्या संयमाचं उत्तर आहे, तुमच्या शांततेचं फळ आहे, आणि तुमच्या आयुष्यात अशी स्थिरता घेऊन येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. म्हणून शांत राहा, स्वतःला जपा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमचं आयुष्य गोंधळातून नाही तर शांतीकडे घेऊन जाण्यासाठीच काम करत आहे. देव म्हणतो, आता तुमचा शांतपणा हेच तुमचं खरं उत्तर आहे. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते, कारण जे समजून घ्यायचं असतं ते शब्दांशिवायही समजतं. तुम्ही जेव्हा गप्प राहता तेव्हा तो पराभव नसतो, तर स्वतःला वाचवलेली एक प्रार्थना असते. खूप वेळा तुम्ही बोललात, समजावून सांगितलं, रडलात, पण समोरच्यांनी ऐकायचंच ठरवलं नव्हतं. त्यामुळे आता शांत राहणं हेच तुमचं सामर्थ्य झालं आहे. तुमचं अंतर हा तुमचा निर्णय आहे, तो स्वार्थ नाही. जिथे वारंवार जखमा मिळाल्या तिथून दूर जाणं ही कमजोरी नसून आत्मसन्मानाची खूण आहे.
प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात प्रवेशाचा अधिकार नसतो. काही लोक फक्त शिकवण देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त वेदना देऊन जातात. हे समजायला वेळ लागतो, पण एकदा कळलं की मन हलकं होतं. खूप जखमा पाहिल्यात तुम्ही, अशा जखमा ज्या शब्दात सांगता येत नाहीत. काही जखमा शरीरावर नाहीत, त्या आत्म्यावर असतात. खूप फसवणूक ऐकली आहे, खूप खोटे शब्द, खोट्या वचनांची गर्दी पाहिली आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तोडला, आणि तरीही तुम्ही प्रेमावर विश्वास ठेवणं सोडलं नाहीत. म्हणूनच आता तुम्ही एकांतात आनंद शोधायला शिकलात. गर्दीत असूनही एकटे वाटणं आणि एकटे असूनही शांत वाटणं यातला फरक तुम्हाला कळू लागला आहे. एकांत आता भीती वाटवत नाही, तोच तुमचा आधार बनला आहे. स्वतःसोबत बसून स्वतःला समजून घेण्याची सवय लागली आहे. लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाचं खरं प्रेम जास्त महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला आता उमजलं आहे. कारण माणसाचं प्रेम अपेक्षांनी भरलेलं असतं, तर देवाचं प्रेम स्वीकाराचं असतं. देव तुमचं मन पाहतो, तुमच्या अश्रूंची किंमत ओळखतो, आणि तुमच्या शांततेतही तुमची वेदना ऐकतो. देव कधीही घाई करत नाही, पण तो कधीही उशीरही करत नाही. वेळ आली की तो स्वतः तुमच्या आयुष्यात योग्य माणसं पाठवतो. अशी माणसं जी तुमच्या शांततेचा सन्मान करतील, तुमच्या जखमांवर प्रश्न नाही तर आधार देतील. जी तुमच्या आयुष्यात गोंधळ नाही तर स्थिरता आणतील. आणि त्याच वेळी चुकीच्या लोकांची दारं कायमची बंद करतो. काही दरवाजे बंद होतात ते शिक्षा म्हणून नाही, तर संरक्षण म्हणून. कारण देवाला माहीत असतं कोण तुमचं आयुष्य हलकं करेल आणि कोण तुमचं ओझं वाढवेल. जे निघून जातात ते कधीच तुमच्यासाठी नव्हते, हे सत्य स्वीकारायला देव तुम्हाला तयार करतो. तुमचा प्रवास सोपा नाही, पण तो पवित्र आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत रात्र, प्रत्येक न बोललेली वेदना देवाने पाहिलेली आहे. म्हणूनच आता तुमच्या मनात एक स्थैर्य आहे. तुम्ही कमी बोलता, पण खोल विचार करता. कमी लोकांवर विश्वास ठेवता, पण देवावर पूर्ण विश्वास ठेवता. देव म्हणतो, जे गमावलं त्याचं दुःख करू नका. कारण जे येणार आहे ते तुमच्या अपेक्षेपेक्षा सुंदर असेल. तुमचं हृदय अजूनही प्रेम करायला सक्षम आहे, फक्त आता ते अंध नाही तर सजग आहे. शांतपणा, अंतर आणि एकांत हे तुमचे शत्रू नाहीत, तेच तुमचे शिक्षक आहेत.